नमस्कार, मी श्रेयस आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचं विशेष पॉडकास्ट राजकारण. आपल्या देशात मागच्या 30 वर्षात राजकीय यशासाठी धर्माधारित ध्रुवीकरण की जातगठ्ठ्यांच्या एकत्रीकरणातून साकारणारं कथित सोशल इंजिनिअरिंग यात स्पर्धा आहे. यात पहिला प्रवाह मागच्या काही वर्षात स्पष्टपणे प्रभावी ठरतोय आणि त्यानं देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. सन 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी स्वतंत्र ओबीसी गणनेपासूनच्या मागण्या होत आहेत त्या या प्रभावाला छेद देणारं मंडल 2.0 राजकारण साकारण्यासाठी. राहुल गांधी या साऱ्यांपलीकडं नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत जोडो यात्रा हा त्या नॅरेटिव्हचा जाहीर आविष्कार. नफरत छोडो भारत जोडो असं म्हणत चाललेली त्यांची मांडणी म्हणजे वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पक्षाला शह देत काँग्रेस वर्चस्वाच्या 3 दशकांपूर्वीच्या काळाकडे जाण्याचं स्वप्न पाहणारा प्रयत्न आहे. तातडीचा प्रश्न इतकाच की यातून काँग्रेसचं नशीब पालटणार काय. दुसरा जोडप्रश्न म्हणजे राहुल यांना या प्रवासात राजकीय नेतृत्व करायचंय की नैतिक मार्गदर्शकाची भूमिका निभावायची आहे. यात्रेतून ऊर्जा मिळालेल्या काँग्रेसचा पुढचा असा प्रश्न प्रवास सुरू झालाय. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची समाप्ती श्रीनगरमध्ये ठरल्यानुसार झाली. ती संपताना यात्रेनं काय बदललं आणि यात्रेनं काहीच फरक पडत नाही असे सूर अपेक्षेप्रमाणे उमटत होते जे सध्याच्या राजकीय स्थितीत अपेक्षित आहेत. मुळात यात्रा कशासाठी याचं राहुल यांचं उत्तर काँग्रेसच्या पुनरुत्थानासाठी असं थेटपणे कधीच नव्हतं. अगदी शेवटच्या सभेतही ते सांगत होते काँग्रेसमधील मित्रांना वाईट वाटेल पण काँग्रेसच्या यशासाठी ही यात्रा नव्हती तर तो होता द्वेषाच्या विरोधातील पूर्वग्रह दूषित वातावरणाच्या विरोधातील एल्गार. ती यात्रा होती देशातील बंधुभाव वाढवण्यासाठी, द्वेषावर सद्भावनेचा उतारा शोधण्यासाठी. सध्या ज्या प्रकारचं राजकीय ध्रुवीकरण सुरू आहे आणि ज्या सभोवती सारी चर्चा अखंडपणे सुरू असते ती नरेटिव्ह्ज पाहता हे असं अमूर्त काहीतरी बोलल्यासारखं वाटणं साहजिकच आहे. प्रत्येक कृती, प्रत्येक पाऊल आहे ती मतं टिकवणं, नवी मिळवणं यासाठीच टाकलं जाण्याच्या काळात मत मिळणार की नाही याची फिकीर नाही. देश सर्वसमावेशक एकसंध राहिला पाहिजे यासाठीच सारा अट्टहास असं कोणीतरी म्हणतं हेही धाडसाचंच. यापूर्वीच्या कोणत्याही राजकीय नेत्याच्या यात्रेचं मूल्यमापन या निकषांवर झालं नसेल इतक्या कठोरपणे ते राहुल यांच्या यात्रेचं होईल. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यानं केलेली यात्रा आणि देशातील एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यानं केलेली यात्रा यांच्या यशाच्या मापनाचे निकष वेगळे वेगळे असणं स्वाभाविक आहे. मग ही बाब राहुल यांना मान्य असो किंवा नसो. त्यांच्या यात्रेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत असा परिणाम तपासला जाईल. अगदी काँग्रेसवाल्यांच्याही नजरा कशानं का असेना एकदाचा सत्ता दुष्काळ संपू दे याकडेच लागलेल्या असताना राहुल यांची प्रतिमा बदलल्याच्या कौतुकाहून त्यातून मतं वाढणार का हाच काँग्रेसवाल्यांसाठी अधिक औत्सुक्याचा भाग असेल. साहजिकच देशातील द्वेषाचं वातावरण संपवणं, मूळ भारतीयत्वाकडे समाजाला नेणं हा दीर्घकालीन अजेंडा बहुसंख्याक वादाच्या विरोधात लढताना गरजेचा असला तरी आणि तो तातडीच्या राजकीय यशाच्या मापात मोजणं कठीण असलं तरी काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्याच्या अशा पहिल्याच महाकाय उपक्रमामुळे लगतच्या भविष्यातील निवडणुकांच्या फडात काही बदलणार काय याचं महत्त्व संपत नाही. नफरतों के बाजारों में मोहब्बत की दुकान खोलने आए हैं हा डायलॉग म्हणणं ठीकच पण द्वेषाच्या भूलभुलैयात अडकलेल्या लोकांना प्रेमाच्या दुकानापर्यंत आणणं इतकं सोपं नाहीये. मागच्या किमान 30 वर्षांच्या देशाच्या वाटचालीच्या धारणा बदलण्याचं आणि त्या सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम अत्यंत मेहनतीनं झालंय. ते एका यात्रेनं उलटं फिरवता येत नाही. यात्रा फार फार तर सुरुवात असू शकते इतकं भान राहुल यांनी त्यांच्या पक्षानं दाखवलं तरी
आणि यात्रेतील चिकाटी पुढंही कायम ठेवली तरी पक्षासाठी काही आशेचा किरण दिसायला लागेल. या यात्रेत अनेकांना राहुल यांचं वेगळं दर्शन घडत होतं. ज्या नेत्याला कसलाही संयम नाही, ज्याची बौद्धिक कुवत यथातथाच आहे, ज्याला भारताच्या परंपरांशी काही देणं घेणं असण्याची शक्यता नाही, जो अत्यंत संरक्षित तितक्याच श्रीमंती वातावरणात वाढला असल्यानं त्याला देशातलं वास्तव समजण्याची शक्यता नाही, त्याही पलीकडे कुजबूज मोहिमेतून ज्याची प्रतिमाच एक वाया गेलेला आणि केवळ गांधी घराण्याचा वारस म्हणून लादलेला नेता अशी केली गेली होती. तो नेता न थांबता 150 दिवस चालत राहतो, सर्व प्रकारच्या वातावरणात अत्यंत उत्साहात वावरतो. हे केवळ शारीरिक क्षमता दाखवणारं नाही, तर राहुल यांचं मनोबलही दाखवणारं होतं. महाराष्ट्रातील शेतकरी असोत, केरळातील वृद्ध महिला असोत, की रघुराम राजन आणि प्रशांत भूषण असोत, तितक्याच सहजतेने संवाद साधणारे, हसत खेळत लोकांना सोबत घेऊन जाणारे राहुल हे त्यांच्या ठसवलेल्या प्रतिमेहून वेगळे होते. याखेरीज त्यांनी वाटेत कित्येकांशी चर्चा केली. देशातील परंपरांचा पुरेसा अभ्यास त्यांनी केला असल्याचं त्या चर्चांमधून अनेकदा समोर येत होतं. अद्वैत, शैव, बौद्ध या तत्वज्ञानांपासून ते श्रीनगरमधील समारोपाच्या सभेत त्यांनी मांडलेल्या शून्यतेच्या, फना होण्याच्या आणि बौद्ध तत्वज्ञानातील शून्यवादाच्या कल्पना राहुलच काय पण कोणत्याही भारतीय राजकारण्याकडून इतक्या खोलीची अपेक्षा नसलेल्या होत्या. राहुल गांधी तुमच्या डोक्यात आहे, मी माझ्यातील राहुल गांधीला कधीच मारून टाकलं आहे असं सांगणं असो, किंवा पुढं काय या प्रश्नावर गीतेतला कर्मवाद सांगणं असो, अथवा राजकीय सभेच्या व्यासपीठावरून शून्यवादावर बोलणं असो, राहुल यांच्या नियोजनपूर्वक बिघडवलेल्या प्रतिमेहून वेगळे राहुल लोकांसमोर येत होते. यात्रेच्या दरम्यान पप्पू ही प्रतिमा राहुल यांनी निर्णायकपणे मागं टाकली. त्यांच्या प्रत्येक कृतीची खिल्ली उडवणाऱ्यांना यावेळी त्यांचा मुकाबला करताना फार धावाधाव करावी लागत होती. कुठंच आवेगी आक्रस्ताळेपणा त्यांनी 150 दिवसात केला नाही. हेही राहुल यांच्या पूर्वीच्या प्रतिमेशी विसंगत होतं. यात्रेनं राहुल यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी अनेक सकारात्मक बाबी पुढे आणल्यात. प्रतिमांतर ही त्यातील एक. काँग्रेसच्या तळातील कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यात यात्रेला बरंच यश आलंय. अत्यंत आक्रमकपणे देशाचा राजकीय अवकाश व्यापलेल्या भाजपचा मुकाबला कसा करायचा हा सर्वच राजकीय पक्षांसमोरचा प्रश्न आहे. त्याला अनेक पैलूही आहेत. एकतर मोदी यांच्या इतका लोकप्रिय आणि आपली स्वप्न लोकांची म्हणून खपवू शकणारा दुसरा नेता सध्या तरी अन्य पक्षात नाही. कुणी काही सांगितलं तरी राष्ट्रीय निवडणुकात व्यक्तिमत्वांमधला संघर्ष अटळ बनलाय. तिथं मोदी सर्वांच्या खूप पुढं आहेत. आर्थिक आघाडीवर भाजपच्या जवळपासही कुणी नाही. शिवाय एका बाजूला राष्ट्रवाद तर दुसरीकडे बहुसंख्याक वादाला हवा देत ध्रुवीकरणाची खेळी अन्य पक्षांना खोड्यात अडकवणारी ठरते. याचा मुकाबला करणारं काही शोधायचा यात्रा हा एक लक्षणीय प्रयत्न होता. यात्रेदरम्यान राहुल यांची व्यक्तिगत खिल्ली उडवणं भाजपाला जमत नव्हतं. तसंच ते जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्यांची उत्तरही भाजपला स्पष्टपणे देता येत नव्हती. देशातलं द्वेषाचं वातावरण हे वास्तव नाकारण्यासारखं नाही आणि त्या संदर्भात राहुल द्वेष दूर करण्यावर आणि भयमुक्तीवर बोलत होते. एका अर्थानं अत्यंत प्रबळ नरेटिव्हला पर्याय द्यायचा हा प्रयत्न आहे. नेता म्हणून त्यांची बदलती प्रतिमा, पक्षात जान आणण्याचा प्रयत्न आणि पर्यायी कार्यक्रम देण्याचा प्रयत्न ही यात्रेची वैशिष्ट्ये होती. आता हे सारं भाजपाचा मुकाबला करण्यासाठी पुरेसं आहे काय हा मुद्दा उरतोच. इथंच यात्रेनंतर काय हा प्रश्नही तयार होतो. गांधी घराण्याचं पक्षातील स्थान काय हा कुणीही गांधी पक्षातील पदांवर नसतानाच प्रश्न होता. त्याला या यात्रेनं गांधी घराण्याचं पक्षातील मध्यवर्ती स्थान अधोरेखित करून उत्तर दिलंय. समारोपाच्या सभेत राहुल यांनी गांधी घराण्याच्या बलिदानाचा ज्या रीतीनं उल्लेख केला त्यातूनही हेच स्पष्ट होतं. यात्रेत सातत्यानं बेरोजगारी, देशाची आर्थिक स्थिती हे मुद्दे ठोसपणे मांडताना विशिष्ट उद्योजकांवर सरकारचा वरदहस्त असल्याचा आरोप राहुल करत होते. त्याला प्रतिसादही मिळत होता.
370व्या कलमावरील भूमिकेचा अपवाद वगळता ते कोणत्याही प्रश्नाला सहजपणे सामोरं जात होते. हे निदान या आघाडीवर ते मोदी यांना आव्हान देऊ शकतात हे दाखवणारं होतं. बहुसंख्याक वादाच्या विरोधात भूमिका घेणं, गंगा जमनी तहजीब आणि भाईचाऱ्यावर बोलणं म्हणजे हिंदू विरोधी ठरवलं जाण्याचा धोका. ही चौकट तोडण्यात यात्रेनं बरंच यश मिळवलं. हिंदू प्रतीकं आणि प्रसंगी तत्वज्ञानाचा उल्लेख करतही बहुसंख्याक वादाला विरोध करता येतो आणि तसा केला जात असताना हिंदू विरोधी, देशविरोधी अशा खोड्यात अडकवणं सोपं उरत नाही. हा देशातील प्रस्थापित वातावरणात उदारमतवाद्यांसाठीचा मोठाच दिलासा म्हणायचा. हिंदुत्ववादाला ठोस विरोध करताना देशातील वैविध्याच्या सन्मानाची भूमिका ते स्पष्टपणे घेत होते. एक पक्ष आणि वैचारिक मांडणी सारा अवकाश व्यापत असताना त्याच्या आसपासच्या आवृत्त्या चालवत राजकीय गुजराण करण्याचा मोह स्वाभाविक असतो. राहुल यांनी संपूर्ण पर्यायी मांडणीचा मार्ग अवलंबला आहे. त्यांचं राजकीय यश लगेचच किती हा मुद्दा आहेच आणि त्यातून राहुल यांच्या प्रयत्नांचं माप घ्यायचा प्रयत्नही होत राहील. तातडीच्या राजकीय यशाची नितांत गरज आणि राहुल पाहत असलेला दीर्घकालीन बदल यातला ताण काँग्रेसला सहन करावा लागेल. यात्रेचा राजकीय परिणाम हा कळीचा मुद्दा उरतोच. राजकीय आघाडीवर भाजपचा सामना राष्ट्रीय स्तरावर करायचा तर विरोधकांना एकत्र येणं हाच तातडीचा पर्याय आहे. राहुल यांच्या यात्रेनं या आघाडीवर काय साध्य केलं? व्यक्तिशः राहुल यांची भाजपला थेट आव्हान देणारा नेता अशी प्रतिमा पुढे आली हे खरं, मात्र अजूनही विरोधकांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे अन्य पक्ष नेते पाहत नाहीत हे वास्तवही यात्रा संपताना समोर आलंय. राहुल यांच्या नेतृत्वाला विरोधकातला पहिला ही मान्यता द्यायला अजूनही प्रादेशिक पक्ष तयार नाहीत हेच खरं कारण आहे. खास करून राहुल यांच्या आधीच्या पिढीचे नेते ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत तिथं निसंदिग्धपणे राहुल यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्यावर साशंकता दिसते. ती यात्रेनं संपलेली नाही, म्हणजेच भाजपेतरांच्या आघाडीच्या प्रयत्नात यात्रेनं काही लक्षणीय साध्य केलेलं नाही. अर्थात यात यावेत अशी अपेक्षा असलेले सारे नेते थेट राजकीय लाभ हानीचाच विचार करत आहेत. त्यातही काही गैर नाहीये. आणि जोवर काँग्रेस आणि राहुल आपल्याला आणि सोबत येणाऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या स्थितीत नाहीत तोवर ही साशंकता संपणारी नाही. येणाऱ्या काळातील निवडणुकात यात्रेचा परिणाम शोधला जाईल. वर्षभरात अनेक मोठ्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. पाठोपाठ 2024च्या लोकसभेच्या निवडणुका येतील. एखादा पक्ष नेता 10 वर्ष सत्तेत असल्यानंतर विरोधकांचे अनेक मुद्दे आपोआपच उभे राहतात. मात्र सत्तेत 8 वर्षांनंतरही मोदी असे मुद्दे असले तरी लोकांना आशावाद देण्यात यशस्वी ठरत आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ठोस यश मिळवायचं तर जिथं भाजपशी थेट टक्कर आहे अशा राज्यात आपली कामगिरी सुधारावी लागेल. अशा 8 राज्यात लोकसभेच्या 191 जागा आहेत. त्यातील केवळ 16 जागा काँग्रेसला मागच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. यातल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा अशा काही राज्यात याच वर्षात विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. राहुल यांच्या यात्रेनंतरचा काँग्रेस पक्ष या राज्यात भाजपचा मुकाबला कसा करतो याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष असेल. त्याच आधारावर 2014चा पट मांडला जाईल.